पिंजरा पिंजरा रे वीर, आपण कुठे आलो आणि तू मला बेशुद्ध कशा पाय केलंस? आनंदी नारायण ते कुठे? मी तुला सगळं सांगतो, तू आधी शांत हो. नाही, मला वाड्यावर गेलं पाहिजे. समजा माझी वाट बघत असतील आणि सुंदर. हे बघ आनंदी, तू आत्ताच उठलीस, तर आवरून घे. तुला लागेल ते सगळं सामान आणलंय मी. हा तुझं टॉवेल, ब्रश. मला काय बी नको, मला वाड्यावर जायचं. तू इथं कशा पाय आणलायस मला वाड्यावर घेऊन. आनंदी, मी तुझं सगळं ऐकेन. तू आधी आंघोळ करून घे, आवरून घे. आणि हा बघ, तुझा हा ड्रेस आमच्याकडे राहिला होता ना, बघ आज उपयोगी आला. जा तू आधी आवरून घे. हे घे. आता हक्काच्या भीतीच्या सावटाखाली मी नाही जगू शकत. मनावर वच असतं माझ्या. कधी बी अक्काचा फोन येईल असं वाटतं मला. नुसती रिंग वाजली तरी कापरात असतं मला. माझा गळा कशा पाय धरताय? माहितीये, 100% तुला माहित असणार तो कुठं आहे तो. सांग सांग मला, नाहीतर नाही रजन मला तुझा जीव घ्यावा लागल. घेऊन टाका माझा जीव, नाहीतरी माझ्या पोराचं वाटोळं झालेलं बघत नाही जगायचं मला. मग काय विधवा होऊन जगायचं का तुला? क्या बात आहे विष्णू शेठ, भलत्याच आनंदात दिसतंय की आज. म्हणजे तुम्हाला काही कळलेलं दिसतच नाहीये. हा कळलं की माझ्या बहिणीकडचे येत आहेत ते ना. नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही लग्न कोणाशी करणार? तुम्ही ती आनंदी तर गेली ना रात्रीच पळून. हे बघ आनंदी, मला काय बी ऐकायचं नाहीये. मी तू फसवलंयस मला. नारायणी त्यांना भेटायला यायचं सांगू तू मला इथे घेऊन आलास. तू हे चांगलं नाही केलंस. मग तुझ्या आणि माझ्या घरच्यांनी आपल्याबरोबर जे काय केलं ते चांगलं होतं असं म्हणायचंय तुला? मला फसवून माझं लग्न नारायणी बरोबर लावण्यात आलंय आणि असंच काहीतरी तुझ्या बरोबर करणार होते ते म्हणून पळून आणलं तुला. मी आत्ताच्या आत्ता वाड्यावर चालली. नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. तुला नसेल जायचं पण मी जाणार. हे समजा चुकीचं आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही. आनंदी, माझ्यावर जर मनापासून प्रेम केलं असेल ना तर कुठेही जाणार नाहीस तू. सोड वीर. नारायणी, हे घे पाणी पी, बरं वाटेल. हे घे. आणि बघ, तू काळजी करू नकोस. तुझ्या वीरला मी पुन्हा एकदा तुझ्या समोर उभं करेन. लक्षात ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव. मला वाटतं की एव्हान आता त्यांनी लग्न सुद्धा केलं असेल. अच्छा, तू काय बोलतेस? हे बघ, असं काहीही होणार नाही, कळलं? काही काम होतं का? अक्का बाहेर बाहेर ते नागनाथ शेठ काय बोलत? नारायणी ताई इथं कशा काय? अरे काही नाही, कालच लग्न झालंय ना. नवीन माणसं, नवीन घर, करमत नव्हतं म्हणून. विष्णू, मम्मा खोटं बोलतेय. खरं तर तुझी आनंदी माझ्या वीरला घेऊन पळून गेली. म्हणजे मी ऐकलंय ते खरंय. काय ऐकलंस तू? हे बघ विष्णू, नेमकं काय झालंय कुणालाही माहिती नाहीये, कळलं का? अरे विष्णू, पण तिने दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर काय करणार आहेस तू? मारून टाके. अक्का मी मारून टाकेल जो कोणी असेल त्याला. अक्का तिच्या कपाळावर कुंकू लागणार ते फक्त माझ्याच नावाचं. विष्णू, विष्णू!